18. Prayojak Cotton King, India's leading menswear brand in 100% cotton. इसापूर धरण 97% भरलं. 3 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमधील इंजिनियर तरुणाचा आत्मदहनाचा इशारा. माहीम ग्रामपंचायतीमधील कामाचे पैसे न मिळाल्याने हताश. कामाचा मोबदला न दिल्यास वडिलांसह आत्मदहनाचा इशारा. मलकापुरात ठाकरे गटाकडून निदर्शनं. मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं नितेश राणेंच्या अटकेची मागणी. मालेगाव शहर परिसरात चड्डी गँगचा धुमाकूळ थांबता थांबेना. गँगला पकडण्यात पोलीस अपयशी. घटस्थापनेपूर्वी तुळजाभवानीचं मुख्य शिखर रंगणार. घाटशीळ भवानी शंकरासह होमकुंडालाही रंग देणार. जळगावच्या सावदा इथे बँकेतून शेतकऱ्यांचे पैसे लंपास. चोरीची घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडमध्ये गायींची तस्करी करणारी टोळी सक्रिय. चोरी करताना पाहिल्यानं सुरक्षा रक्षकालाही मारहाण. वाशीमध्ये लाभार्थी एप्रिलपासून रेशनच्या साखरेपासून वंचित. अंत्योदय शिधापत्रिका धारकांमध्ये नाराजी. पुण्यात गणेश उत्सवाचा उत्साह. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सहकुटुंब घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. दिल्लीतल्या बक्करवाला परिसरात कपड्याच्या कारखान्याला लागली आग. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आणि आता आपण बघणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. बारामतीत विकास कामं करूनही लोकसभेत पराभव झाला. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व पाहिजे का, असा सवाल अजित पवारांनी केला. एकदा बारामतीकरांना दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार मिळाल्यानंतर मी केलेली कामं आठवतील, असं अजित पवार म्हणाले. विधान परिषदेची निवडणूक बारामतीकरांच्या भवितव्याची आहे. सर्वांच्या विचारातून बारामतीचा उमेदवार ठरवणार, असं अजित पवार म्हणाले. सकाळपासून उठून कामं करावी लागतात आणि काही जण आमची चेष्टा करतात. सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळणार आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय. आनंदीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. आमच्या सरकारने गेल्या 2 वर्षात 600 निर्णय घेतले आणि यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांना 1,500ची किंमत काय करणार, अशी जोरदार टीका शिंदे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर तोफ टाकली. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आणि त्यांनी फडणवीसांना असं म्हणत डिवचलं. देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचेच बाप आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलं. फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे उद्धव ठाकरेंना आतापर्यंत कळलंच असेल, असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत. अमित शहा एकनाथ शिंदेंसह भाजपच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर उद्या लालबागच्या राजाचं ते दर्शन घेणार आहेत. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. अमित शहांनी महाराष्ट्राचे उद्योग पळवले. महाराष्ट्र दुर्बल करण्याचं स्वप्न घेऊनच ते महाराष्ट्रात येतात, अशी टीका राऊतांनी केली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या जनता दरबारावेळी धनगर बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. अजित पवारांचं नवं गाणं दादाचा वादा हे गाणं रिलीज झालेलं आहे. गुलाबी रंगाच्या थीमवर गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. आता थांबायचं नाही, फक्त लढायचं, जिंकायचं आणि विजयाचा गुलाल उधळायचा, असा निर्धार या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. आघाडीच्या नेत्यांना मंचावर केवळ 3च खुर्च्या हव्यात, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी लगावलेला आहे. जिथे सक्षम उमेदवार मिळतील तिथे आम्ही निवडणूक लढू, असंही जलील यांनी म्हटलंय. मला कुणीही कधीही भेटू शकतं. मला भेटायला आलेला व्यक्ती माझा पाहुणा आहे, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. तर धनंजय मुंडेंसोबत आरक्षणावर चर्चा झाली, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली. केसरकर माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत, मात्र त्या माणसाचा उपयोग या मतदारसंघाला होणार नसेल तर आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही, असं राजन तेली यांनी म्हटलंय. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत राजवानी यांनी राडा घातला. राजवानी यांनी 5 सहकाऱ्यांसह एका युवकावर हल्ला केला आणि हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संबंधीची पोलिसात तक्रार करताच पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीला अटक केली. मागील 5 दिवसांपासून रविकांत तुपकर आंदोलनाला बसले होते आणि 11 तारखेच्या चर्चेत सकारात्मक निर्णय झाला तर ठीक, अन्यथा 12 तारखेपासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला. गोंदियात विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजातर्फे धडक मोर्चा काढून घेराव घालण्यात आला. गोंड गोवारी जमातीविषयी असंविधानिक आणि चुकीची माहिती तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. शहापूर तालुक्यात वैतरणा नदीत एक तरुण आणि लहान मुलगी वाहून गेली. दुथडी भरून वाहणारी वैतरणा नदी पार करण्याच्या प्रयत्नात हे दोघे वाहून गेले आणि यामध्ये मुलीला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं, तर वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी टोल नाक्यावर महिला आणि युवकाची फ्रीस्टाईल हाणामारी झाली. एका महिलेने अपशब्द वापरत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण केली. दोघंही एकाच ठिकाणी कामाला होते, मात्र दोघांमध्ये खुर्ची देण्यावरून वाद झाला. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात असलेल्या एका खासगी इमारतीत कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर त्यानं त्याच्या साथीदारांना बोलावून मारहाण केली आणि या प्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाण्यातील गोमाल या आदिवासी गावातील एका आदिवासी तरुणीचा रस्ता नसल्यानं मृत्यू झालाय. मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्यानं तिला दवाखान्यात न्यावं लागलं, मात्र रुग्णवाहिका येण्यासाठी योग्य रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी तिला झोळीतून नेलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. मुरुडमधील निर्मल लाईफस्टाईल सोसायटीत 9 फुटांची मगर आढळली. सोसायटीत मगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली. प्राणीमित्रांनी मगरीला पकडून तिला पुन्हा जंगलात सोडून दिलं. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील कानडेवाडीत एका हत्तीने बॅरलचा फुटबॉल केला. शेतात ठेवलेल्या बॅरलला रस्त्यावर आणून हत्ती मनसोक्त खेळताना पाहायला मिळाला. सिद्धी बाबुळकर यांनी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. सोलापुरातल्या अशोक चौक परिसरात इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागली. त्यात एका मुलासह त्याचे वडील थोडक्यात बचावले, मात्र बाईक जळून खाक झाली. सांगलीच्या जत तालुक्यात 51 गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला. मागील 14 वर्षांपासून संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या गावांना 11,000ची रक्कम देत त्यांचा सत्कारही करण्यात येतो. शिर्डी साईबाबा संस्थानकडून रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. रक्तदान करा आणि साईबाबांचं मोफत VIP दर्शन घ्या. या उपक्रमाद्वारे रक्त संकलन वाढवण्याचा मानस साई संस्थानने व्यक्त केला. धाराशिवमध्ये घटस्थापनेपूर्वी तब्बल 10 वर्षांनंतर तुळजाभवानी मातेचे मुख्य शिखर आकर्षक रंगांनी उजळणार आहे आणि यावेळी भवानी शंकर होमकुंड तसंच घाटशीळ इथे शिखरालाही रंग देण्यात येणार आहे आणि यासाठी तब्बल 9 लाखांचा खर्च करण्यात येईल. रुई कांचनमध्ये दुकानात डल्ला मारण्याचा चोरांचा प्रयत्न फसला. नागरिकांनी 3 चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर 2 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. नगरमध्ये धारदार शस्त्राने 71 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली. भानुदास मिसाळ असे या वृद्धाचं नाव आहे आणि या प्रकरणात आरोपी अशोक घोलप याला अटक करण्यात आली. अमरनाथमध्ये एका 6 वर्षीय मुलीचा 23 वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या. पंजाब नॅशनल बँकेतून शेतकऱ्याचे पैसे लंपास करण्यात आले. एका वृद्ध शेतकऱ्यानं बँकेतून 50,000 काढले आणि त्यातील 10,500 एका चोरट्याने हातचालाखीनं लंपास केले आणि हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला.
बीडमध्ये मोकाट फिरणाऱ्या गायींची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली. गायींची चोरी करताना पाहिल्यानं वॉचमनला गोतस्कर टोळीनं मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. राजस्थानच्या अजमेरमध्ये पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत. सखल भागात पावसाचं पाणी तुंबल्यानं लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. हिमाचलमध्ये पावसामुळे नद्यांना पूर आलाय. नदीच्या मध्यभागी अडकलेल्या माणसाची दोरीच्या साह्याने सुटका करण्यात आली. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये मुसळधार पावसानंतर सर्वत्र पाणी साचलंय. पाणी साचल्यानं लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसाने आंध्र प्रदेशात पूर आला. विजयवाडामध्ये पावसामुळे अडकलेल्या लोकांना वाचवल्यानंतर परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. हिमाचल प्रदेशात पावसानंतर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराने 47 रस्ते खराब झालेत. 3 जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला. राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं. शहराच्या अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. प्रशासनाकडून नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानं हे पाणी साचल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांनी केला. गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर सखल भागात बसलेल्या गावांना फटका बसलेला आहे. गंडकचं पाणी वाढल्यानं गावातील नागरिकांना ये जा करताना त्रास होतोय. राजस्थानच्या अजमेरमध्ये मुसळधार पावसामुळे शहराची बिकट अवस्था झाली. अनेक भागात मुसळधार पाणी साचल्यानं लोकांच्या अडचणी वाढल्यात. हिमाचलच्या मंडीत नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. जयराम ठाकूर यांची गाडी सुमारे 2 तास पाण्यात अडकली आणि नाल्याने अचानक धबधब्याचं रूप धारण केल्यानं टॅक्सी ही पाण्याखाली अडकली. चीनमध्ये योगी चक्रीवादळाने कहर केला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे 100 लोक जखमी झाले. हैनान प्रांतात 4 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले. आंध्र प्रदेशातील महोबा इथले खासदार अजेंद्र सिंग राजपूत यांच्या मुलाचा गुंडगिरी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. जीर्ण रस्त्यामुळे खासदारांच्या मुलानं त्याच्या समर्थकांसह रास्ता रोको आंदोलन केलं. अहमदाबादमध्ये रस्त्यावर तोडफोड करण्यात आलेली आहे. कारवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. रस्त्यावरील ही संतापाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हाथरस अपघातातील जखमींवर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने उपचार केले आणि उपचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये सफरचंदांनी भरलेला ट्रक उलटला. रस्त्यावर विखुरलेली सफरचंद लोकांनी लुटली. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तरुणावर झालेल्या मारहाणीचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय आणि भीती पसरवण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये वादातून मुलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एका विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी वर्गात घुसून दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी शाळेबाहेर मारामारी करून बदला घेतला. लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झालेले आहेत. अजूनही बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री योगींकडून या घटनेनंतर शोक व्यक्त करण्यात आला. नोएडामध्ये एक तरुण थुंकी लावून ब्रेड भाजतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ राबूपुरा शहराचा आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं. गुजरातमधील अरवलीमध्ये मोटरसायकल स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओमध्ये 3 ते 4 लोक स्टंट करताना दिसत आहेत. अरवलीच्या भिलोड्यात दुचाकी स्वाराचा धक्कादायक स्टंट व्हायरल झाला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.